निगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आज श्री गजानन महाराज प्रगट दिन. त्या प्रगट दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. भुसावळचे आपले कर्तव्यदक्ष नगरसेवक शिवसेनेचे बबलूभाऊ बराटे यांनी आज भुसावळकरां जनतेसाठी डोळे तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. महापुरुषांच्या किंवा संतांच्या जयंतीनिमित्त असले कार्यक्रम अपेक्षित आहे. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी सांगितलेलंच होतं की 80% समाजकारण 20% राजकारण. तर आमच्या बबलू भाऊंनी त्या पावलावर पाऊल ठेवून बाळासाहेबांची ही शतकोत्तर जयंती आहे त्या निमित्तही आणि आज गजानन महाराज प्रगट दिन आहे त्यानिमित्तही त्या गोरगरिबांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. यातून अनेक नागरिकांची तपासणी होऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना अगदी मोफतपणे त्यांचं निदान होणार आहे. मी सर्व नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना हेच विनंती करेन की संतांच्या महात्मांच्या महापुरुषांच्या जयंत्या अशाच प्रकारे साजऱ्या कराव्यात जेणेकरून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल आणि आपलं समाजकारण करेल. आज माऊलींच्या प्रकटदिनी आमचे भुसावळ येथील याच प्रभागाचे नगरसेवक श्री बबलू बराटे यांच्याद्वारा आयोजित ज्येष्ठांसाठी मोतीबिंदू तसेच डोळे तपासणी शिबिर प्रसंगी उपस्थित असलेले नगरपालिकेतील भाजपचे गटनेते आमचे मित्र युवराज भाऊ, या प्रभागाचे नगरसेवक, आमचे शिवसेनेचा भाजपचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी, तसेच येथे ज्यांना लाभ याचा मिळणारा असे लाभार्थी, शिवसेनेचा 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा भाग म्हणून शिवसेनेचे नगरसेवक बबलू बराटे यांच्याद्वारा आज सर्वात पहिला ज्येष्ठांसाठीचा जो कार्यक्रम घेण्यात येतोय तो आज माऊलींच्या प्रकटदिनी घेण्यात येतोय. या मायमाऊल्यांसाठी आणि पितृतुल्य व्यक्तिमत्वांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येतोय. शिवसेना हे समाजकार्य करते ह्या पहिल्याच कार्यक्रमातून या शिवसेनेच्या नगरसेवकांद्वारा दाखवण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास मी शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम यांच्या हातून घडत राहोत अशा पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. शिवसेनेचे बबलू भाऊ बराटे यांनी हे मोफत नेत्र तपासणी शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं आयोजित केले आहे. हा उपक्रम खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे. असेच उपक्रम सर्व वार्डात पार पडले पाहिजे. त्यांच्या या उपक्रमाचे मी खूप कौतुक करते व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक बबलू भाऊ बराटे यांनी आज ज्येष्ठांसाठी मोतीबिंदू शिबिर आज आयोजन केलेलं आहे. एक चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम त्यांनी आपल्या वार्डासाठी राबवण्यात आलेला आहे आणि दरवर्षी हा उपक्रमांचं सातत्य ठेवणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी त्यांच्या अशा कार्याला शुभेच्छा देतो आणि यापुढे सुद्धा त्यांच्या हातून गरिबांची सेवा हो हे सदिच्छा देतो. धन्यवाद. जय गजानन. आज आमच्या प्रभाग क्रमांक 11 साठी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आम्ही दरवर्षी खूप मोठा कार्यक्रम करत असतो. भंडारा असो किंवा कीर्तन असो. आम्ही या वर्षापासून सगळ्या मित्रमंडळींनी असं ठरवलं आहे की भंडारा न करता आपण लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही सगळे मिळून आज आपण जे कांताई नेत्रालय जळगाव यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन ज्यांचे डोळे चेक झाल्यानंतर लगेच आपण ऑपरेशनची व्यवस्था आहे. मोतीबिंदू इथून जितके लोक जमा होतील आतापर्यंत किमान 85 नावं झालेले आहे. तर जितके नाव होतील त्यांना आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे इथूनच त्यांना गाडी करून जळगावपर्यंत जातील. तिथून ऑपरेशन झालं की ऑल भुसावळ होतील. याचप्रमाणे आम्ही असं ठरवलं की दरवर्षी लोकांसाठी काहीतरी करावं हे आमच्या गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी प्रकट दिनाला
असेच कार्यक्रम घेत राहू आरोग्य, जेणेकरून लोकांसाठी आरोग्याचे जेही कार्यक्रम राहतील मग त्यामध्ये आपलं हृदयविकाराचे प्रकार असो, नंतर आपले हाडांचा हे असो, आम्ही प्रत्येक दरवर्षी लोकांसाठी हे कार्यक्रम घेण्यात येणार. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. सनन आँधियाँ उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. भिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.